शेतकरी मित्रांनो, पीक कर्जाबाबत आपण एक कालच व्हिडिओ केला होता की यापुढे शेतकऱ्यांना पीक कर्ज हे ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे. शेतकऱ्यांना बँकेत जाण्याची गरज नाही, कोणत्याही कागदपत्राची गरज सुद्धा पडणार नाही. शेतकऱ्याजवळ फार्मर डिजिटल आयडी, आधार कार्ड आणि त्याला लिंक असणारा मोबाईल नंबर जरी असला तरी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. आणि असेच पीक कर्ज असेल, केसीसी क्रेडिट लोन असेल, यासाठी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी बँकाची एक बैठक घेतली आणि सर्व बँक अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की जे जनसमर्थ पोर्टल आहे या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी अर्ज करावेत आणि ते अर्ज केल्याच्या नंतर होईल तवर त्या बँकेने त्याच दिवशी त्या शेतकऱ्याला जो काही असेल तो प्रतिसाद द्यायचा आहे. त्यामध्ये काही त्रुटी झाली असेल तर ती सुद्धा त्यामध्ये कळवायची आहे. म्हणजे आता यापुढे शेतकऱ्यांना जर पीक कर्ज किंवा केसीसी लोन घ्यायचं असेल तर आता ऑनलाईन पद्धतीनेच मिळणार आहे. आणि तशा सूचना त्यांनी बँकांना दिल्या आहेत. त्यामध्ये राष्ट्रीयकृत बँका असतील, जिल्हा मध्यवर्ती बँका असेल. त्यामुळे जालना जिल्ह्यातील जे शेतकरी असतील त्यांना पीक कर्ज घ्यायचं असेल तर त्यांनी लवकरात लवकर जनसमर्थ पोर्टलवर आपल्या जवळील जे महाई सेवा केंद्र असेल, सीएससी सेंटर असेल, इथून लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत. आणि त्यामध्ये जर तुमच्या काही अर्जामध्ये त्रुटी आली तर आशिमा मित्तल जिल्हाधिकारी जालना यांनी त्या बँक अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की त्यांच्या ज्या त्रुटी असतील त्या ताबडतोब शेतकऱ्यांना कळवायच्या आहेत. म्हणजे त्या दुरुस्त करून शेतकरी पुन्हा आपल्या पीक कर्जासाठी अर्ज करतील. अशी ही महत्वाची जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची अशी बातमी होती. आता आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.